नमस्कार मित्रांनो, मी आज चाललो आहे साई मंदिर शिर्डीला आणि आमचा प्रवास चालू झालेला आहे. तसं बघायला गेलं तर पुणे ते शिर्डी हा प्रवास 200 किलोमीटर धरला जातो. जाण्यासाठी 5 तास लागतात किमान. तर आता आम्ही इथं साई मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहे आणि दर्शनाला जात आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये फोन घेऊन जाण्यास परवानगी नसल्यामुळे आम्हाला फोन बाहेरच ठेवावा लागला आहे. 1 hour later. तर आता आम्ही गेट नंबर 5 मधून बाहेर आलेलो आहे आणि दर्शन लवकर झाल्यामुळे जरा खूपच भारी वाटले. एकदम छान मस्त फिलिंग आलेली आहे. तुम्ही पण बघू शकता 5 नंबर गेटने बाहेर आलो. दर्शनाला खूप वेळ झाल्यामुळं आम्हाला मंदिराचा परिसर बघता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही उद्या पुन्हा येणार आहे. तर आता दर्शन घेऊन आम्ही गाडी चाललेलो आहे रूम बघण्यासाठी. तर आता आम्ही आलेलो आहे रूम बघण्यासाठी, राहण्यासाठी. इथं रूमची प्राईस वगैरे इन्क्वायरी करतो, रूम वगैरे बघ. तर आता आम्ही रूमची चेकआउट केलेली आहे आणि मंदिराकडे चाललो आहे. त्याच्यामुळं सकाळी गर्दीचे प्रमाणसुद्धा कमी असेल. रात्री उशीर झाल्यामुळे, जेवण न झाल्यामुळे सकाळ सगळ्यांना भूक लागलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या आवडीचा नाश्ता ऑर्डर केला आणि आम्ही आता मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. हा झेंडा दिसला की समजून जायचं की साई मंदिर आलेलं आहे. व मंदिराच्या बाजूला साई उद्यान लगेच लागून आहे आणि इथं नो पार्किंगमुळे गाड्या लावायचे खूपच वांदे ते आहे. त्याच्यामुळे आम्ही गाडी लावून आतमध्ये जात आहे. हे उद्यानाचे मुख्य द्वार आहे. इथून आतमध्ये प्रवेश करता येतो आपल्याला. तर पार्क खूप खरंच सुंदर आहे. तुम्ही आलं तर कधी पण या पार्कला भेट देऊन जा. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असली तर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की करा, शेअर करा, फॉलो करा. ओम साईराम.